नमस्कार. उन्हाळा खूप वाढला आहे. गरमीमुळे शरीराचा दाह होतो आहे आणि सकाळी काहीतरी पौष्टिक, टेस्टी आणि शरीराला थंडावा देणारा नाश्ता हवा. म्हणून आपण आज ज्वारीच्या पिठाची पारंपरिक आंबील बघतो आहे. ही आंबील पौष्टिक तर आहेच, पण शरीराला थंडावा देणारी आहे. लहान मोठे घरातल्या सगळ्यांनी ही आवर्जून खायला पाहिजे. यासाठी आपण 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच वाटीने आपण 2 वाट्या पाणी घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. आपल्याला पीठ व्यवस्थित पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे, गाठी जमू द्यायच्या नाही. हे मिश्रण पीठ आपण रात्री भिजवून घेतलेलं आहे. उद्या सकाळी आपण याचा नाश्ता करणार आहोत, आंबील करणार आहोत. हे बघा, या पद्धतीने ठेवायचं आणि झाकून ठेवून दिलं. उद्या सकाळी आपण हे उघडू. सकाळ झालेली आहे आणि नाश्ता करायचा आहे आता आपल्याला. तर यात थोडंसं फर्मेंटेशन झालेलं आहे. बघा, हे मिक्स करून घ्यायचं असं व्यवस्थित. आणि आता आपण गॅसवर पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. यात 2 वाट्या मी पाणी घेतलेलं आहे. ज्या वाटीने पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने पाणी उकळी येऊ द्यायची. थोडंसं गरम व्हायला लागलं, उकळी यायला लागलं की मीठ आणि लाल मिरची पावडर घालून घ्यायचं. मी इथे 1 चम्मच मीठ आणि पाव चम्मच लाल मिरची पावडर घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. आणि आता आपण जे मिश्रण रात्री भिजत घातलेलं होतं पीठ, ते मिक्स करून यात घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित ढवळून घ्यायचं, ढवळत राहायचं असंच. मिश्रण आता घट्ट व्हायला लागलेलं आहे आपलं. जर जास्त घट्ट वाटत असेल तर यात आपल्याला पाणी घालायचं आहे. जास्त घट्ट आहे मिश्रण, तर यात थोडं पाणी घालून घ्यायचं. इथे मी पाऊण वाटी पाणी घातलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं. पुन्हा पाणी घालावं लागणार आहे आपल्याला. पाव वाटी पाणी पुन्हा घातलेलं मी. आणि बघा, आत्ता बरोबर आहे हे. या पद्धतीनेच आपल्याला ठेवायचं आहे. यापेक्षा जास्त घट्ट नको किंवा पातळ नको. आणि आता आपली ज्वारीची आंबील अगदी कमीत कमी वेळात झालेली आहे. झाकण झाकून 2 मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे. मंद गॅसवर शिजवलं आहे आपण. आणि मी मातीच्या भांड्यात केलेलं असल्यामुळे ते आणखी बराच वेळ शिजत राहणार आहे. जोपर्यंत भांडं गरम आहे तोपर्यंत ते शिजत राहील. त्यात थंड होऊ द्यायचं आहे आता आपल्याला. थंड झालं की ते खायला काढून घ्यायचं आहे. आणि आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया. तुम्हाला जर आवडली असेल माझी पद्धत, किंवा जर ज्वारीची पिठाची आंबील कशी करायची जर माहीत नसेल आणि आज माहीत झालं असेल, तर नक्की यावेळेला उन्हाळ्यात तुम्ही ट्राय करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल आहे. तुम्ही आज वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.